नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही दोघं आणि आमची दोन्ही मुलं आलो आहोत अहिल्यानगरमध्ये शॉपिंग करण्यासाठी. तर ही शॉपिंग आहे शाळेच्या कपड्यांची. शाळा उघडल्यानंतर कपडे घेणं तर फारच गरजेचं असतं. पण हा आमचा शॉपिंगचा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दुकानात आल्यानंतर माझ्या मुलीला काहीतरी सापडलं आणि तिनं पासून करामती करायला चालू केल्या. दुकानात आल्यानंतर दुकानात खूपच गर्दी होती. त्यामुळं ह्या दादांना पण जेवायला दुपारचे 4 वाजलेले होते. मुलासाठी आम्ही या दुकानातून शर्ट पीस आणि पॅन्ट पीस घेणार होतो. कापडच घेणार होतो कारण ड्रेस शिवून घ्यायचं असं ठरलेलं होतं. तसंच या दुकानातले जे कपडे असतात त्याची क्वालिटी पण चांगली आहे आणि रेट पण रिझनेबल असतात. अहिल्यानगरमधील आणि आसपासच्या जवळपासच्या सगळ्या गावांच्या शाळेचे ड्रेस या दुकानामध्ये माफक दरात आपल्याला मिळतात. मग त्यानंतर दादानं व्यवस्थित माप घेऊन शर्ट आणि पॅन्ट दोन्ही पण कापडं आम्हाला दिली. तर मुलीचा ड्रेस मागच्या वेळेसच घेतलेला होता, त्यामुळं मुलीला काही ड्रेस घ्यायचा नव्हता, परंतु तिला लेगिन्स घ्यायच्या राहिल्या होत्या. मग या दुकानातूनच आम्ही काय केलं, मुलीसाठी लेगिन्स पण घ्यायचं ठरवलं. तर ॲक्च्युली लेगिन्स ह्या तिला स्किन कलरच्या हव्या होत्या, पण आता त्यांच्याकडं तो कलर अवेलेबल नव्हता. त्यामुळे मग आम्ही काय केलं, दोन्ही पण ब्लॅकच लेगिन्स घेऊन टाकल्या. शाळेसाठी लेगिन्स तर त्यांना सांगितलेलेच कंपल्सरी ना, त्यामुळं मग ते लेगिन्स घेणं फार गरजेचं होतं. दोन्ही वस्तू घेतल्यानंतर दादांनं बिल केलं आणि झालेलं जे बिल आहे ते पेड करण्यासाठी सर दुकानदाराकडे गेले आणि नेहमीचप्रमाणे हसत खेळत थोडीशी बार्गेनिंग करून आम्ही आमचा घेतलेला मुद्देमाल घेऊन आम्ही निघलो बाहेर. तर बाहेर निघाल्यानंतर गंमत अशी झाली की दादाला म्हणजेच माझ्या मुलाला काही फॉर्मल पॅन्ट्स पण घ्यायच्या होत्या. तो सगळं झाल्यानंतर त्या गोष्टी लक्षात आली. मग आम्ही पुन्हा परत दुकानात आलो. त्यानंतर दादासाठी 2-3 फॉर्मल टाईपमध्ये पॅन्ट्स पाहिल्या, परंतु त्याला आर्मानीच पॅन्ट त्या आर्मानी टाईपमधल्याच पॅन्ट त्याला आवडल्या, त्या फिट बसल्या आणि मग तिथून आम्ही आर्मानी पॅन्ट घ्यायचं ठरवलं. तसं मुलांची शॉपिंग करणं थोडंसं अवघडच काम आहे. मग दोन्ही पॅन्ट घेऊन अहिल्यानगरमधल्या या कापड बाजारांच्या गल्लीतून आम्ही बाहेर पडलो. दुकानातली छान छान रंगीबेरंगी कपडे पाहून मन असं एकदम प्रसन्न झालं. नंतर मुलांची शॉपिंग केल्यानंतर आम्ही आलो माणिक चौकामध्ये. तर माणिक चौकामध्ये हे एकमुखी दत्त मंदिर आहे. दत्त मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच ही छान छान पेंटिंग्स लावलेल्या होत्या. त्यामध्ये स्वामी समर्थ, राधाकृष्ण, शिवाजी महाराजांच्या छान छान पेंटिंग्स होत्या. त्यानंतर आम्ही केला मंदिरामध्ये प्रवेश. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपसुकच हे बोल माझ्या तोंडातून बाहेर पडले. दत्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर चौकस बुद्धीच्या माझ्या लेकीनं ह्या कपाटात काय हे डोकून पाहायची संधी काही सोडली नाही. नंतर मंदिराच्याच एका बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं हे छोटंसं सुंदर मंदिर. त्यानंतर बाप लेकीनं छान छान फोटो काढले. दर्शन घेऊन पुन्हा एकदा पेंटिंग पाहत आम्ही निघलो मंदिराच्या बाहेर. आता माणिक चौकात आलो म्हणजे सोपानरावांचा वडा काही मिस करता येत नाही. मग माझी लेक एवढ्या गर्दीतून वाट काढत काढत गेली आणि स्वतःसाठी आणि दादासाठी एक वडा घेऊन आली. मग दोघांनी पण गरमागरम वड्याचा आनंद घेतला. तथा माणिक चौकातला तसा जो सोपानरावांचा वडा आहे तो अहिल्यानगरमधील अतिशय प्रसिद्ध वडापाव खाल्ल्यानंतर आम्ही आलो स्टेशनरीच्या दुकानात. इथं क्लासमध्ये स्टेशनरीची थोडी कमतरता होती, त्यामुळे तिथून मग आम्ही रिम घेतली. रिम घेतल्यानंतर दत्त मंदिरातलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो द्वारकासिंग लस्सीवाल्यांच्या इथं. द्वारकासिंग लस्सीवाल्यांच्या इथं आम्ही स्पेशल 4 लस्सी घेतल्या. लस्सीचा आनंद घेत घेत गप्पा छप्पा मारल्या. नंतर लस्सीचे ग्लास पूर्ण संपवून आम्ही निघलो परतीच्या प्रवासासाठी. बाहेर आल्यानंतर दुकानामध्ये इथे पण प्रचंड गर्दी होती. त्यानंतर दादाला पैसे देऊन आम्ही निघलो पुढे.
तशी शॉपिंग तर जवळजवळ सगळी उरकलीच होती, परंतु शेवटी राहिला होता एक पॉईंट, तो म्हणजे माझ्या मुलाला कॉलेजसाठी बॅग घ्यायची होती. मग नंतर रस्त्यानं जातानाच हे छोटंसं बॅगचं शॉप आम्हाला दिसलं. मग तिथं आम्ही 2-3 प्रकारच्या वेगवेगळ्या बॅग्स पाहिल्या, क्वालिटी पाहिली. क्वालिटी चेक केल्यानंतर एक बॅग माझ्या मुलाला आवडली. मग त्यानंतर ती बॅग, तिच्या चेन्स वगैरे चांगल्या प्रकारे आम्ही चेक केल्या. तर ह्या शॉपवरच बॅग घ्यायचं कारण म्हणजे छोटे छोटे जरी शॉप असले तरी तिथं पण क्वालिटी आणि क्वालिटी वस्तूंची चांगली भेटते. मग नंतर दादानं बॅगच्या चेन चेक केल्या. बॅग स्वतःच्या खांद्यावरती टाकून पाहिली व्यवस्थित बसती आहे का नाही, आणि नेहमीप्रमाणे मोकळी पिशवी मग हातातल्या सगळ्या वस्तू बॅगमध्ये भरल्या. कपडे, रिम सगळं काही बॅगमध्ये भरून शॉपिंग आवरून आम्ही निघलो परतीच्या प्रवासाला. तर आमचा हा शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा छान छान व्हिडिओंसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.